KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली, सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथलं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली, जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली, रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले, जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याचे कागदपत्र द्या, पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही। आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे। आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, खूप मोठी खुशखबर आलेली आहे। सर्वच लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी राहणार आहे। बघा, ज्या बहिणींची KYC झालीच नाही आहे या बहिणी वेगळ्या आहेत, कारण की त्या आपली KYC करू शकल्या नाही। या सर्व बहिणींना घाबरायचं काहीच कारण नाही आहे, कारण की त्यांची KYCच त्यांनी केली नसल्यानं त्यांना पुन्हा KYC करून आपण या योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे। तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे की त्या सहभागी होतील, कारण त्या पात्र आहेत। परंतु दुसरी गोष्ट हे आहे की ज्या बहिणींनी KYC केली आहे मात्र त्या पात्र झाल्या नाहीत, अपात्र झाल्या आहेत, बाद झाल्या आहेत, त्या बहिणींसाठी थोडीशी टेन्शनदायक बातमी असणार आहे। बघा, यामध्येही 2 गोष्टी आहेत की ज्यांनी KYC केलेली आहे त्या बहिणी अपात्र तर झाल्या आहे, परंतु नेमकं त्यामध्येही पात्र बहिणी असतील तरीही त्या अपात्र झाल्या, तर त्यांच्यासाठी मात्र खुशखबर आहे, कारण की त्यांना पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। कारण त्यांची KYC एकतर चुकली असेल किंवा मग तांत्रिक अडचणीमुळे सरकारचे जे काही पोर्टल आहे त्यामधील जे काही बिघाड होत आहे, तांत्रिक अडचण होत आहे, लोड येत आहे त्यावर, त्यामुळे त्यांची KYC चुकलेली असेल किंवा मग राहून गेली असेल किंवा मग तांत्रिक अडचणी त्यामध्ये निर्माण झाल्यामुळे त्या अपात्र घोषित करण्यात आल्या असतील। परंतु त्यांना घाबरायचं नाही आहे, त्यांची KYC सुद्धा पुन्हा होणार आहे, कारण की त्या पात्र आहेत, परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यांची KYC होऊ शकली नाही व्यवस्थितरित्या आणि त्या अडचणींमुळे त्या अपात्र झालेल्या आहेत। तर त्यांना घाबरायचं काही कारण नाही आहे। परंतु ज्या बहिणी खरंच अपात्र झाल्या आहेत
ज्या पात्र नसतील, कारण की त्यांच्याकडे निकष पूर्ण करण्याची काहीतरी एकतरी जो काही कागदपत्र असेल किंवा मग एकतरी पुरावा असेल त्या देऊ शकल्या नाही आणि म्हणून त्या अपात्र झालेल्या आहेत. जर तुम्ही पात्र असाल आणि तुमच्याकडे काही कागदपत्रांचा पुरावा तुम्ही देऊ शकल्या नसाल आणि तुम्ही जर तो कागदपत्र पुन्हा या योजनेशी जोडला तरी तुम्ही पात्र होणार आहात. परंतु तुमच्याकडे जर कागदपत्र नसतील, तुम्ही जर निकषात बसायचंच नसाल, तर मग मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. KYC पुन्हा करता येणार आहे, परंतु तुम्हाला तुमची जर अपात्रता असेल, तुम्ही जर निकष पूर्ण करत नसाल, तर मग तुम्हाला नवीन पोर्टल खुलल्यावरही तुम्हाला KYCच करता येणार नाही, कारण की तुमच्याकडे निकषात बसणारे कागदपत्रच नसतील. म्हणून ज्या खरंच अपात्र बहिणी आहेत त्यांना ही बातमी किंवा मग हे जे काही नवीन पोर्टल आता ओपन होणार आहे याचा काहीही फायदा होणार नाही, हे गोष्ट लक्षात घ्या. परंतु ज्या पात्र असून फक्त KYCच्या तांत्रिक अडचणीमुळे बाद झालेल्या आहेत किंवा मग एखादा कागदपत्र त्या देऊ शकल्या नसतील, तर त्यांना पुन्हा कागदपत्र देता येणार आहे, कारण की त्या पात्र आहेत, निकषात बसत आहेत. परंतु कागदपत्र नसल्या कारणानं त्या अपात्र झाल्या आहेत, तर त्यांना घाबरायचं नाही आहे, तुमची KYC पुन्हा होणार आहे. आता बघा, अपात्र झालेल्या सर्वच बहिणींमध्ये ज्यांची जी KYC झालीच नाही आहे अशा बहिणी वेगळ्या आहेत, परंतु ज्यांनी KYC करूनही अपात्र झाल्या आहेत, तर त्यामध्ये सुद्धा 2 प्रकारच्या बहिणी येतात. एक की ज्या पात्र आहेत परंतु कागदपत्र न दिल्यामुळे त्या अपात्र झालेल्या आहेत, आणि दुसऱ्या म्हणजे ज्या खरंच अपात्र आहेत आणि त्यांच्याकडे कागदपत्रसुद्धा नाही आहेत, त्या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही आहेत. तर अशा बहिणी, या दोन्ही बहिणींची जी काही KYC हे पुन्हा होणार आहे, परंतु अपात्र बहिणी ह्या अपात्रच राहणार आहेत, कारण की त्यांच्याकडे कुठलाही पुरावा किंवा मग कागदपत्र नसणार आहे निकषात बसण्यासाठी. निकषात बसण्यासाठी जर तुमच्याकडे कागदपत्र व्यवस्थित असतील, तर मग मात्र तुम्हाला या योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की KYC ज्यांची झालीच नाही आहे किंवा मग ज्या अपात्र झालेल्या बहिणी आहेत, या सर्वांनाच पुन्हा एकदा KYC करण्याची संधी सरकार देणार आहे, आणि या 22 तारखेपासून याची सुरुवात होणार आहे. कारण की तुम्हाला माहीत असेल की 30 जून अगोदरच आमच्या सर्वच लाडक्या बहिणींना पुन्हा KYC करण्यासाठी संधी द्या, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार आणि मोर्चे, धरणे, आंदोलनं करणार, असा स्पष्ट इशारा सरकारला बच्चू कडू यांनी दिलेला आहे. तुम्हाला माहीत असेल की मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला त्यांचं नेमकं काय म्हटलं आहे हे दाखवून दिलेलं आहे. आणि तुम्हाला आणखीन एकदा सांगतो की बच्चूभाऊ कडू हे लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की चूक शासनाची होती, म्हणून आमच्या लाडक्या बहिणींना बाद करण्यात आलेला आहे, योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे, आणि हे आम्ही कदापि सहन करू शकणार नाही. कारण की आता आम्ही लाडक्या बहिणींसाठी रस्त्यावर उतरणार. 30 जून अगोदर जर तुम्ही नवीन पोर्टल चालू केलं नाही, तर मग आम्ही 30 जून नंतर पुन्हा धरणे आंदोलन करणार. लाडक्या बहिणींसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार. आम्ही बांगड्या भरलेल्या नाही आहेत, असा इशारासुद्धा त्यांनी सरकारला दिलेला आहे. म्हणजेच की ताईंनो, आता तुमच्यासाठी बच्चूभाऊ कडूसुद्धा हे आता रस्त्यावर उतरायची तयारीत आहेत. आणि या अगोदरसुद्धा मला माहीतच आहे की मी सांगितलं तो वारंवार की चूक शासनाची आहे, याबद्दल कुणीतरी आवाज उठवायला पाहिजे, कुणीतरी समोर यायला पाहिजे. मागच्या वेळेस लाडक्या बहिणीच रस्त्यावर उतरल्या होत्या, आणि यासाठी आता बच्चूभाऊ कडूसुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत. म्हणजेच की आता तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे, आणि सरकारनं सुद्धा सांगितलं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही यांना पुन्हा संधी देणार आहोत. म्हणजेच की आता या 30 जूनच्या अगोदर, म्हणजेच की 22 ते 25 तारखेच्या दरम्यान आपल्याला नवीन खुशखबरी मिळू शकणार आहे, आणि आपली KYC नवीन पोर्टल हे आपल्यासाठी उघडण्यात येऊ शकते. सरकार यासाठी जबाबदार आहे, आणि सरकारला पुन्हा KYCसाठी संधी द्यावीच लागणार आहे. मी वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतो. तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.